चला मॅच ऑन करायचे, जास्त वेळ घेऊ नका, थोडा लेट झाला. 24 ला इव्हेंट सुरू आहे आणि फ्रेश चारही सामने इथे खेळवले जातील. यस, मॅच ऑन. पहिला चेंडू आपण जरूर पाहतोय. कैलास पाटील आणि संकेत भगत. गौरी स्पोर्ट्स नेवाळी हा संघ इथे जरूर पाहतोय, गोलंदाजी करतोय. 5 षटकांचा सामना आहे. 24 ला इव्हेंट्स. प्रेम कातारा पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळतोय. पहिल्या चेंडूवर सिंगल आली. स्ट्रायकर एंडला कैलास पाटील आणि संकेत भगत. 5 षटकांचा सामना आहे. पहिला चेंडू प्रेम कातारा, स्लोअर 1 चेंडू. नेक्स्ट बॉल संकेत भगत. समोर ठेवला, लॉफ केला, इनसाइड सर्कल, अंतर वर्तुळामध्ये प्रयत्न चांगले आहेत. कव्हरकडे चेंडू जाईल आणि 2 धावेसाठी इथे प्रयत्न जरूर झाले बॅटिंग करत असताना. श्री गणेश मोरबे हा संघ बॅटिंग करतोय. कैलास आणि संकेत. समोर ठेवला, लॉफ करण्याचा प्रयत्न. आतापर्यंत जरूर पाहिलं प्रेम कातारा पहिल्या चेंडूवर सिंगल आली, त्यानंतर 2 धावा डॉट. 5 षटकांचा पूर्वार्ध. टार्गेट सेट करायचे आणि याच अनुषंगाने जी सुरुवात करायचे त्या सुरुवातीला योगदान देत असताना पॉवर प्ले मध्ये पाहतोय श्री गणेश 11 मोरबे संघ 2 आत करताना गौरी स्पोर्ट्स नेवाळी. प्रेम कातारा सिंगल, 2 धावा डॉट. राईट अप ओव्हर द विकेट. ऑन साइडला ड्राइव्ह करतो, मिड विकेटला फिल्डर रेडी. धाव घेण्याची तयारी, धोका होईल मात्र नक्कीच. गुड रनिंग. अशा परिस्थितीमध्ये परिस्थिती कशी असू द्या, चल बिचल कधी व्हायचं नसतं आणि या फास्ट क्रिकेटमध्ये तुम्हाला हेच करायचं असतं. आतापर्यंत पाहिलं प्रेम काताराचं षटक, सिंगल आली, 2 धावा डॉट. 2 धावा, एकही चेंडूवर त्यांना आक्रमण करण्याची संधी दिली नाही. राजेश कातारा यांना आपण पाहतो इन ॲक्शन मध्ये मिड ऑनला, इनसाइड सर्कल, अंतर वर्तुळामध्ये हे पहिले षटक. एकूण धावा दाफलकर 5. ओ समोर ठेवला, लॉफ करतो, लॉंग ऑनला थोड्या डिफिकल्टीज येतील आणि या फटक्याची गरज होती. श्री गणेश 11 मोरबे एकूण धावा दाफलकावर. आता पुढे सर्कल, स्कोर कार्ड एकूण धावा 9. प्रेम कातारानं आधीच्या 4 चेंडूमध्ये चांगलं षटक फेकलं, सिंगल, 2 धावा डॉट. अगदी 4थ्या चेंडूवर सुद्धा थोड्या चुका झाला, त्यानंतर चौकार. टोटल रन्स पाहतोय 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावा 9. 9 रन्स ऑन बोर्ड. अधिराज स्पोर्ट्स टेंबोडे. गोलंदाजी मार्कवर प्रेम कातारा. लॉंग रन अप आहे. पॉवर प्लेचं पहिले षटक गौरी स्पोर्ट्स नेवाळी. वेगवान चेंडू, पंचांकडे दाद मागते संकेत. लाईन त्यांनी पाहिलं, शॉर्ट सिलेक्शन होतं आणि त्यानंतर चेंडू पाहिल्यानंतर त्याची मनस्थिती नव्हती हा फटका खेळण्याची आणि इथे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. एकूण धावा दाफलकावरती 9. 9 रन्स. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. टॉस जिंकला या सामन्यामध्ये संघ पाहतोय गौरी स्पोर्ट्स नेवाळी संघानं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 9. तर नेक्स्ट मॅच होईल. दोन्ही संघांना आम्ही कॉल करतो. पुढचा होणारा सामना मानसी स्पोर्ट्स देरिवली आणि सांगोर्ली हे 2 संघ खेळणार आहेत. या
दोन्ही संघांना विनंती असेल, आपण आला असाल तर रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होईल, यावर लक्ष असू द्या. 24 ला इव्हेंट. काही त्यांची पाठीराखे खेळाडू जर स्पर्धा पाहत असतील तर आयोजकांच्या वतीने आम्ही सूचना देतो. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार. डेरिवली आणि सांगुर्ली या दोन्ही संघनायकांना कॉल करतो आणि आजच्या रात्री तिला पहिला सामना. गौरी स्पोर्ट्स नेवालीने टॉस जिंकलाय. प्रेमचं पहिलं षटक आपण जरूर पाहिलं. 9 धावा दिला, 1 चौकाराचा अपवास सोडला. तर गोलंदाजीमध्ये जी पॉवर प्ले मध्ये विभिन्नता असावी ती त्यांनी दाखवलं. नियंत्रण गोलंदाजीमध्ये होतं. प्रेम 2 डॉट फेकले, 1 चौकार आला. संकेतवर बऱ्याच वेळा संघ डिपेंड असतो, त्याचं मैदानावर थांबणं. सांगुर्ले आणि डेरिवली पुढचा होणारा सामना आपण रेडी राहू. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 9 आहे. अधिरा आराध्य स्पोर्ट्स तेंबोडे स्पर्धेचे आमचे आयोजक. मॅच ऑन आहे. आतापर्यंत आपण पाहतोय थोडा आज मागे पडलाय कारण सामना थोडा लेट सुरू झाला. सेकंड ओव्हर आणि या पहिला चेंडू लॉंग ऑनला. फिल्डर रेडी. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का. मैदानावर थांबणं महत्वाचं होतं श्री गणेश मोरबे संघाला, आणि मात्र फलंदाज बाद. पहिला धक्का. तर जी सुरुवात हवी होती, कैलास मात्र काही करू शकला नाही. कैलासचं वैयक्तिक योगदान पाहिलं. 2 चेंडूचा सामना केला, झेलबाद केला. जेव्हा गोलंदाजी मार्कर गोलंदाज धीरज काताराम साईला हा झेल टिपला. पहिला गडी बाद झाला. 9 धावा दाफलकावर. कैलास पाटील 2 चेंडूचा सामना केला, 1 वर तो बाद झाला. सेकंड ओव्हर धीरज काताराम. प्रेमच्या पहिल्या षटकामध्ये 9 पाहिला. 5 षटकांचा पूर्वार्ध. पॉवर प्ले 1 मध्ये प्रेमला पाहिलं. 5 षटका आणि 5 गोलंदाज हा सुद्धा स्पर्धेचा नियम आहे. धीरज कातारा ओव्हर नंबर 2. आयुष फडके आले क्रमांक 3 वर. श्री गणेश मोरबे संघ खेळतो इथे आणि त्यांच्या विरुद्ध गौरी स्पोर्ट्स नेवाळी. सेकंड ओव्हर समोर ठेवलाय. लॉफ करतोय, प्रयत्न जरूर होईल लॉंग ऑफला. गुड कॅच, व्हेरी गुड कॅच. आणि हा झेल टिपलाय बघा आपण. लॉंग ऑफला होता. पार्थ पाटील गुड फिल्डिंग. आणखीन एक धक्का. 9 वर 2 गडी बाद. सुरुवातची हवी होती श्री गणेश मोरबे संघाला, ती सुरुवात पाहायला मिळत नाही. बाद झाला कैलास. आयुष सुद्धा बाद होईल, तो सुद्धा 0 धावसंख्येवर बाद. 2 गडी बाद. एकूण धावा 9. नऊ दिला. श्री गणेश मोरबे संघ खेळतोय, मात्र धावा बनवाव्या लागतील. फटक्यांसाठी प्रयत्न जरूर होते, मात्र इथे कनेक्शन प्रॉपर होत नाही आणि इथे महत्वाचे 2 फलंदाज बाद झाले. नवीन फलंदाज सरकलाय. 9 धावा. हॅट्रिकच्या मार्गावर. विकेट हॅट्रिक. गोलंदाज धीरज कातारा ऑफ स्टंप वर ठेवलाय. डिलिव्हरी चांगली होती आणि या स्पर्धेमध्ये बघा धीरज कातारा पहिल्यांदा विकेट हॅट्रिक. गुड बॉलिंग, नाइस बॉलिंग. सलग 3 चेंडूवर 3 विकेट. 9 वर आता अवस्था थोडी खराब आहे, कामगिरी थोडी खालावली. बॅटिंग करताना श्री गणेश मोरबे 9व्या धावसंख्येवर 3 गडी बाद. विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये धीरज कातारा पहिली विकेट हॅट्रिक. सत्यवान काकडे यांना पाहते. पनवेल महानगरपालिका कर्मचारी आणि अगदी गव्हर्नमेंटच्या रूल्स त्यांनी खूप पालन केलं. जसं गव्हर्नमेंटच्या काही सूचना आल्यात का मास्क वापरा, आणि आज बघा त्यांनी मास्क परिधान केला. सॅनिटायझर त्यांच्या खिशामध्ये. किती दक्ष असतात बघा.
सरकारचे नियमांचं पालन करणं आणि आज या स्पर्धेच्या माध्यमातून सत्यवान काकडे नेक्स्ट बॉल ओ समोर ठेवलाय पुन्हा एकदा तोच प्रयत्न डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर रेडियम विनीत फडके संकेत बघत संकेतचं थांबणं आता महत्वाचं असेल श्री गणेश मोरबे संघाला आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपलाय धावा 10 सुरुवातीची हवी होती प्रेम काताराने 9 धावा दिल्या 9 नंतर धीरजची गोलंदाजी पाहिली सुरुवातीला 3 विकेट हॅट्रिक गोलंदाजाने आपला दबदबा निर्माण केला प्रतिस्पर्धी संघाला कशा पद्धतीने दबाव दडपण निर्माण करायचं हे त्यांनी त्याचं तंत्र मंत्र दाखवलं आणि आपल्या प्रभावशाली गोलंदाजाने धीरजनं अखेर श्री गणेश मोरबे संघाला थांबवण्याचं काम केलं आतापर्यंत 4 चेंडू 3 विकेट 1 धाव पुढचा चेंडू ओ गॅप मध्ये खेळला डीप कव्हर कडे क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल या फटक्याची गरज होती अंपायर सिग्नल मिळतील 4 धावा संघ पुढे सरकला टोटल स्कोर एकूण धावा 14 बाद संकेत बघत खेळतो 6 मध्ये 12 त्याच्यावर जबाबदारीचं ओझं घेऊन संघासाठी खेळायचे संघासाठी धावा बनवायचे हे लक्ष धोरण त्याचं असेल आणि संकेत भगतचं थांबणं महत्वाचे श्री गणेश मोरबे संघाला विनीत फडके पुढचा चेंडू धीरज आक्रमण करतो लॉंग ऑनला फिल्डर रेडी आहे धाव मिळणार सिंगल 2 धावेसाठी विनीतनं प्रयत्न जरूर केले नकार दिला संकेतनं आता शांत डोक्याने खेळावं लागेल का दडपण आले महत्वाचे विकेट गेल्या श्री गणेश संघ आपण मोरबेला पाहतोय गौरी स्पोर्ट्स नेवाळी गोलंदाजी चांगली प्रेमनं 9 दिल्या मात्र धीरजनं काय कमबॅक केलं बघा हे षटक या सामन्यामध्ये अगदी सुंदर गोलंदाजी केली सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक त्याने दाखवलं विकेट हॅट्रिक पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये पाहिलं एकूण धावा दाफलकाव 15 2 षटकानंतर संकेत त्याचा विचार करत असेल आतापर्यंत 3 गडी बाद 2 षटकांचा खेळ संपलाय नऊ धावा दिल्यानंतर आपण पाहतो धीरज कातारा 3 दिल्यात गुड बॉलिंग 2 षटकांचा खेळ संपला धावा 15 आहेत 5 षटकांचा पूर्वार्ध 5 गोलंदाज तुम्हाला यूज करावे लागते आणि तो प्रयत्न करावा लागेल गौरी स्पोर्ट्स नेवाली टॉस जिंकलाय पसंती दिली फिल्डिंगला मात्र गोलंदाजी करत असताना त्यांचं कौतुक करूया सुरुवातीच्या दोन्ही गोलंदाजांनी केलेली ही संघासाठी सुरेख कामगिरी किती धावा सेट होणार श्री गणेश मोरबे संघाला 15 धावा झाले 3 गडीबाज संकेतवर खूप अपेक्षा असतील संकेतकडे तगडा अनुभव आहे अनेक स्पर्धेमध्ये अनेक सामने खेळण्याचा एक त्याला अनुभव आहे आणि तडाखेबंद फलंदाज आहे मैदानावर तो थांबला तर संघासाठी वर्चस्व निर्माण करू शकतो आणि आता अपेक्षा सुद्धा संघाला असेल का संकेतनं थांबणं चांगली भागीदारी बनवणं संघासाठी खेळणं समोर गौरी स्पोर्ट्स नेवाळी क्लोज कॉल होईल कुठलाही प्रयत्न झाला नाही गोलंदाज आलाय महेश पाटील क्रमांक 3 चं षटक हाताळतोय आतापर्यंत धावा 15 5 षटकांचा पूर्वार्ध चला नेक्स्ट मॅच सांगुर्ले आणि डेरिवली गावदेवी 11 सांगुर्ले आणि मानसी स्पोर्ट डेरिवली आपल्याला रेडी राहायचे इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी होईल महेश पाटील क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न कनेक्ट झाला नाही संकेतनं लाईन ओळखली ऑन साइडला स्टीअर करण्याचा त्याचा प्रयत्न जरूर होता क्षेत्ररक्षणामध्ये सजावट होईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट डीप लॉंग ऑन आहे डीप लॉंग ऑफ दूरवर ही व्यूअररचना इनसाइड सर्कल आपण पाहतो डीप बॅकवर्ड पॉइंटला सुद्धा एक नियुक्ती केली महेश समोर ठेवला खोलात टाकला ड्राइव्ह करतो 1 धाव पूर्ण संकेत निघालाय मिसफील्ड झाली आणि या वेळेमध्ये बघा परफेक्टली योग्य वेळ साधली 2 धावा
वेगाने पूर्ण केलाय. संकेत भगत वैयक्तिक पोहोचला 9 मध्ये 15 आणि संघाची धावसंख्या 17. 3 गडी बाद 17. संकेतवर खूप मोठी जबाबदारी आणि त्या जबाबदारीनं संघासाठी त्याला खेळायचं. 5 षटकांचा पूर्वार्ध धावा बनवाव्या लागतील आणि आतापर्यंत 17 वर पोहोचलाय. थर्ड ओव्हर आक्रमणाचा प्रयत्न, झेल घेण्याची संधी, थोड्या डिफिकल्टी जाण्या इनसाइड अंतर्वर्तुळामध्ये हे प्रयत्न जरूर होतील. संकेत निघालाय बघा इनसाइड सर्कल. काय प्रयत्न झाले, बॅक स्लिप असेल, स्लिप असेल. डीप स्क्वेअर लेग कडे सुद्धा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक नियुक्ती केले. महेश स्लोअरवर गोलंदाज आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 3 धावा, एकही विकेट नाही. मात्र या स्पर्धेमध्ये धीरज कातारा विकेट हॅट्रिक घेताना पहिला गोलंदाज ठरला गौरी स्पोर्ट्स नेवाळीकडून. पुन्हा समोर ठेवला, गॅप मध्ये खेळलाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर झाले मात्र मिळतील 4 धावा. संघ पुढे सरकेल. संकेतवर जबाबदारी असेल आणि आता विनीत फडके साथ देतोय. संघ पुढे सरकला. एकूण धावा धावफलकावरती 22. तर 22 धावा धावफलकावर 3 गडी बाद. महेश पाटील 4 चेंडूचा खेळ संपलाय. एकूण धावा धावफलकावरती टोटल स्कोर 22. 3 गडी बाद. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. बॅटिंग करतोय श्री गणेश मोरबे आणि त्यांच्या विरुद्ध गौरी स्पोर्ट्स नेवाळी. किती धावा सेट होणार, सरासरीचा उच्चांक थोडा वाढतो आणि आता 8.25 करंट रन रेट पाहिला. सरासरीचा वेग वाढवला. विनीत फडके 2 मध्ये खेळतो, वैयक्तिक 5. फ्रंट फुटला आले, लाईन पाहिली, ढकललाय चेंडूला. डी पॉइंट कडे फिल्डर रेडी. 2 धावेसाठी होईल धोका, व्हेरी क्लोज आणि सुरक्षित. प्रयत्न चांगले केले विनीत, तितकी रनिंग त्याची चांगली होती. गुड रनिंग. संकेत भगत आणि विनीत फडकेला पाहतो. आतापर्यंत संकेत पोहोचला वैयक्तिक 10 मध्ये 16. विनीत त्याला साथ देतो 3 मध्ये 7. टोटल स्कोर पाहतोय एकूण धावा 24. 3 गडी बाद 24. अधिराज आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे आयोजित स्पर्धा आपण जरूर पाहतो. पुढचा चेंडू ऑफ स्टंपवर ठेवला, एज लागली. महेश ही शानदार गोलंदाजी. बाद झाला विनीत फडके. आतापर्यंत 4था धक्का मिळेल श्री गणेश मोरबे संघाला. हॅलो. तर सन्माननीय डीबी भाई म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. बावनजे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच साहेब आदरणीय डीबी म्हात्रे यांचं या मंचावर आगमन होतोय. त्यांचं अधिरा आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे आयोजित या स्पर्धेमध्ये भव्य दिव्य असं स्वागत स्वागतम. विनंती आहे सर्व त्यांच्या समवेत आलेल्या पाहुणे मंडळींना की आपण मंचावर स्थानापन्न व्हावं. फटाक्यांच्या आतषबाजीत सन्माननीय वावंजे नगरीचे कार्यसम्राट सरपंच साहेब आदरणीय डीबी म्हात्रे साहेबांचं शुभ आगमन आणि फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचं जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये स्वागत केलं जात आहे. पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर सन्माननीय डीबी म्हात्रे साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे टेंबोडे नगरीमध्ये. सुस्वागतम. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. 3 षटकांचा खेळ संपले. धावा 24. 4 गडी बाद. तर टॉस साठी शेवटचा कॉल आहे मानसी स्पोर्ट्स डेरवली.
तर पॉवर प्ले, यस पॉवर प्लेचं सिलेक्शन केले. टीबी बाई म्हात्रे यांना आम्ही पाहतो वामनजे गावचे राजकीय सामाजिक क्षेत्रातील स्वच्छ विचारसरणी आणि एक प्रेमळ व्यक्तिमत्व, अगदी सर्वांना हवं असं वाटणारे व्यक्तिमत्व. वामनजे गावाच्या कार्यामध्ये त्यांना आम्ही नेहमी पाहिले. समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या उक्तीचं अगदी आम्ही पाहतो. मग क्रीडा क्षेत्र असो, राजकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, मग क्रिकेट स्पर्धा असो, सामाजिक कार्य उपक्रम असो, कुस्तीचं क्षेत्र असो, अगदी डीबी बाई म्हात्रे या सर्वांसाठी त्यांचं मोठं योगदान राहिलं. आणि त्यांना पाहते पॉवर प्ले सिलेक्शन. 3 षटकांचा खेळ संपला आणि एकूण धावा 24 रन्स. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ऑनलाईन प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेतोय. आणि आता षटक क्रमांक 4 आतिश कातारा. 5 षटक 5 गोलंदाज हा स्पर्धेचा नियम आहे. एक पॉवर प्ले तुम्ही तुमच्या चॉईस नुसार घेऊ शकता. पॉवर प्ले 1 मध्ये प्रेमनं दहशत निर्माण केली आणि प्रेमच्या दहशतीखाली वावरताना आपण फलंदाजांना पाहिलं. बॅटिंग लाईनअप मध्ये संकेतवर जबाबदारी. 10 मध्ये वैयक्तिक 16 वर खेळतो संकेत भगत. ऑफ स्टंपवर ऑफ साइड यॉर्कर हा चेंडू आणि वारंवार 30 गोलंदाजी दाखवली. ज्याप्रमाणे धीरज कातारा पंच इशारा करतील बॅटच्या स्वरूपात या धावा मिळतील. मात्र 4थ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना एकूण धावा धावफलकावरती टोटल 25 रन्स. 4 गडी बाद. विनीत बाद झाल्यानंतर संघाचा डाव सांभाळायचे संकेतला आणि हनुमान फडके आलाय. आणखीन एक आक्रमक फलंदाज आहे हनुमान फडके आणि संकेत भगतला पाहतो. सुदर्शन आम्हाला माहिती जरूर देतोय. आतिश गोलंदाजी करत असताना राऊंड विकेटनं ट्राय करतो डीप कडे. फिल्डर रेडी. सिंगल मिळेल. एकनी धावफलक पुढे सरकेल. हनुमान आणि संकेतवर जबाबदारी. आणि जर हे फलंदाज सेट झाले ना तर कदाचित गौरी स्पोर्ट्स नेवाळी विरुद्ध श्री गणेश मोरबे संघ चांगल्या धावा बनवेल आणि ती अपेक्षा असेल आता संघाला. पुढचा चेंडू आतिश कातारा. खोदून काढला चेंडूला. फटक्यांसाठी जरूर प्रयत्न होते मात्र तेवढ्या ताकदीचं क्षेत्ररक्षण गौरी स्पोर्ट्स नेवाळी. बॅटिंग करत असताना आतिश कातारा 3 चेंडूमध्ये 3 धावा दिल्या आतिशनं आणि एकूण धावफलक 27. 27 ऑन 4. 4 गडी बाद झाले 27 वर. संकेत भगत पोहोचलाय वैयक्तिक 12 मध्ये 18. हनुमान फडके त्याला साथ देतोय. सेकंड पॉवर प्ले आतिश कातारा. पुढचा चेंडू आक्रमण करण्याचा प्रयत्न. एश लागली. अपील जरूर झाले आणि पंचांचा इशारा. हनुमान फडके होईल बाद. आणखीन एक धक्का. 27 वर आता एकूण गडी बाद झालेत 5 गडी बाद. थोडी अवस्था बिकट. जी सुरुवात हवी होती श्री गणेश मोरबे संघाला हनुमाननं सुद्धा नाराज केलं. आणि अगदी आता अतिशय गोलंदाजी. 4 चेंडू मध्ये फक्त 3 धावा. गुड बॉलिंग. आतिश कातारा. चला पुढच्या दोन्ही संघांना फायनल कॉल असेल. सांगुर्ले आणि त्यांच्या विरुद्ध मानसी स्पोर्ट्स डेरिवली. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणारे आपल्याला वारंवार सूचना सुद्धा दिल्यात. आतिश कातारा बेधक गोलंदाजी. 3 चेंडू मध्ये 3 दिल्या मात्र 4थ्या चेंडूवरी विकेट. टोटल स्कोर कार्ड 27. 5 गडी बाद. आतिश कातारा. पुढचा चेंडू राहुल आलाय ऑफ स्टंपवर. वारंवार हीच गोलंदाजी आज पाहिली. प्रेम असेल, धीरज असेल, महेश असेल आणि आता आतिश कातारा. अगदी 4 चेंडूवर लाईन आणि लेन चांगली. आपल्या गोलंदाजीचा तिखट मारा त्यांनी दाखवल्या आणि कुठे का होईना फलंदाजांना थांबवण्याचं काम केलं. संकेत भगत एकटा मैदानावर उभा आहे. 12 मध्ये 18चं त्याचं योगदान. 28 धावा 5 गडी बाद. बॅटिंग करताना श्री गणेश मोरबे संघाकडून 4थं षटक प्रगतीपथावर. 4थ्या षटकाचा खेळ सूर्य. आतिश कातारा
लॉफ करतो, या फटक्याची गरज होती. ओ व्हेरी क्लोज, प्रयत्न चांगले झाले. लॉंग ऑनच्या वरून हा फटका ठोकलाय, दिमाखात षटकार. चार षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आपण पाहतो टोटल संघ पोहोचलाय 34 रन्स. 5 गडी बाद. संकेत संघासाठी खेळतो, 13 मध्ये 24 योगदान. संकेत सलामीला आला. आतापर्यंत 1 षटकार 2 चौकाराच्या मदतीने 24 वर पोहोचला आणि 4 षटकानंतर 34 धावा पाहतो. 34 रन्स, 5 गडी बाद. बॅटिंग लाईनअप मध्ये संकेतचा अपवाद सोडला तर एकही फलंदाजांना जी साथ हवी होती. श्री गणेश मोरबे संघाला वैयक्तिक 13 मध्ये 24 खेळतो. करंट रन रेट पाहिला 8.5 ची सरासरी. मात्र या षटकामध्ये सुद्धा धावा बनवाव्या लागतील. अतिश काताराच्या षटकामध्ये 10 आल्या, महेशनं 9 दिल्या. धीरज काताराने कमालीचं षटक हाताळलं. विकेट हॅट्रिक पहिली स्पर्धेमध्ये ज्यामध्ये धावा दिल्या होत्या. धीरजला 6, 3 विकेट. 2 षटकानंतर 15 होत्या. मात्र महेशच्या षटकामध्ये 9 आला, त्याला 1 विकेट मिळाली. आणि आता गोलंदाज अतिश कातारा. अगदी प्रत्येक गोलंदाजानं 1-1 विकेट घेतले. मात्र अजूनही अपेक्षा असतील या षटकामध्ये जर जास्त धावा आल्या. स्पेशली संकेतकडून संघाला अपेक्षा. 5वं षटक गोलंदाजी करतो निशान कातारा. एकूण धावफलक 34. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करताना श्री गणेश मोरबे 34 रन्स. तर सन्माननीय BM पाटील साहेब यांचं सुद्धा इथे आगमन झालं. त्यांचं वेलकम, सुस्वागतम. या स्पर्धेमध्ये त्यांचं हार्दिक स्वागत. पहिला चेंडू स्लॅश करतो डीप कडे. कव्हरला प्रयत्न जरूर झाले आणि तिथे संधी जरूर मिळाली. क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली नाही. बघा किती वेगाने धावा. 3री धाव घेण्याचा प्रयत्न होता. फलंदाज होईल बाद. BMG पाटील साहेब यांच्याकडून या स्पर्धेला 1000चा आर्थिक सहाय्य. त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. अधिरा, आराध्य स्पोर्ट्स, तेंबोडी या सर्व आयोजक कमिटीकडून. शेवटचं षटक आहे. दबाव वाढलाय संकेतवर. 14 मध्ये 24 वर पोहोचलाय. तर DB बाय मात्रे आम्ही यांना पाहतोय. सरपंच वामनचे दानशूर व्यक्तिमत्व आणि या स्पर्धेसाठी तब्बल 3ऱ्या क्रमांकाचं प्राइज आम्हाला ज्यांनी स्पॉन्सर केलं त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. निशान कातारा. आतापर्यंत आपण पाहिलं 2 धावा आल्या. पहिल्या चेंडूवर डॉट समोर उभा आहे संकेत. संकेतवर जबाबदारी 36 झाल्या. 5 षटकामध्ये 50-55 एक फाईट देता येईल. मात्र ती अपेक्षा असेल आता संकेतकडून. 36 धावा, 6 गडी बाद. वेगवान गोलंदाजे. लाईन थोडी भरकटली. ऑफ स्टंपला ठेवण्याचा वारंवार त्याचा प्रयत्न सुरू. मात्र इथे बेनिफिट मिळेल. एकूण धावा 37. अमांतर धावेने संघ पुढे सरकलाय. सरासरीचा वेग वाढवावा लागेल. 37 झालेत. संकेत बघत 14 मध्ये 24 खेळतो ज्यामध्ये 1 षटकार 2 चौकार आहेत. पुन्हा आक्रमण. कव्हर कडे. गॅप मध्ये जरूर आहे. परफेक्टली टाइम. एक्सपर्टली इनटू द गॅप. गॅप मधून हा फटका सुंदर खेळला आणि जरूर मिळतील 4 धावा. बघा स्ट्रेट चेंडू होता. त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला जो फटका खेळला. लॉंग ऑन आणि कव्हर कडून प्रयत्न जरूर झाले मात्र तितक्या वेगाने चेंडू गेला. 41 वर पोहोचलाय श्री गणेश मोरबे. संकेत बघत 1 मॅन शो.
एकट्याच्या जोरावर मैदानावर 28 वर तो खेळतोय. 15 मध्ये 28. करंट रन रेट वाढला आता 9 ची सरासरी. एकूण धावा 41. 3 चेंडूचा खेळ बाकी. ओमकार नावडेकर 8व्या क्रमांकाचा फलंदाज. 41 धावा 6 गडी बाद. पुढचा चेंडू निशान कातारा. पुन्हा एकदा आक्रमण. संकेतचा हल्ला बोल आणि हात तडाखा. आणखीन एक उत्तुंग षटकार. 2 षटकार आणि त्यानंतर 3 चौकार. ग्रेट इनिंग. काय प्रयत्न केला बघा संकेतनं. फ्रंट फुटला आला होता. डिसाइड केलं होतं. त्याचे दृढ निश्चय केला होता का मला ऑन दी राईस मोठा फटका खेळायचा आणि तो प्रयत्न त्याचा बघा. आतापर्यंत 2 षटकार 16 मध्ये 34. बॅटिंग आवडली असेल तर संकेत भगतसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. 34 वर पोहोचलाय. 47 धावा धावफलकावर 6 गडी बाद. काय खेळतो. एकट्याच्या जीवावर सुद्धा धावा बनवता येतात. हे चित्र या मैदानावर पूर्वार्धामध्ये श्री गणेश मोरबे संघासाठी. संकेत भगत मास्टर माइंड संघासाठी नेहमी बलवान फलंदाज ठरला. आता 2 चेंडूचा खेळ बाकी. 47 धावा 6 गडी बाद. स्ट्रेट चेंडू होता. थोडी गती कमी केली आणि आता संकेत त्याच तयारीमध्ये होता. डॉट बॉल. कमबॅक करताना निशान. 1 चौकार 1 षटकार 1 वाईट बॉल पाहिला. आतापर्यंत हे षटक कदाचित लांब लचक महागडं असेल. चेंडू शिल्लक शेवटचा. 47 वर पोहोचलाय. 6 गडी बाद. श्री गणेश मोरबे बॅटिंग करतोय. 47 समोर उभा आहे संकेत भगत. 34 वर पोहोचलाय आणि हा प्रयत्न चांगला आहे. यस आणखीन एक तुफानी हल्ला. षटकार. काय बॅटिंग केली. एकदा पुन्हा टाळ्या झाल्या पाहिजेत. ग्रेट इनिंग. सुंदर आकर्षक हटके प्रेक्षणीय कोळी आपण आतापर्यंत पाहिलं. ज्याच्या इनिंग मध्ये षटकार चौकार षटकार आणि चौकाराच्या साहाय्याने ही सर्वांग सुंदर इनिंग. 3 षटकार 3 चौकार. 18 मध्ये 40 खेळला संकेत भगत श्री गणेश मोरबे संघासाठी आणि एकूण धावा धावफलकावर 53. 50 रन्स कंप्लीट. बघा फटका. ताकदीचा प्रचंड वापर. कुठली संधी दिली नाही आणि क्लिअरली हा फटका गेला. षटकार. तर इनिंग ब्रेक मध्ये होईल टॉस. या दोन्ही संघनायक मानसी स्पोर्ट्स डेरिव्हली कंपल्सरी टॉस. सांगुर्ली संघाचा संघनायक आपण लवकर या. तर सांगोली संघाचा संघनायक आपण लवकर या. तत्पूर्वी जाऊया आपण मुख्य व्यासपीठाकडे ज्यांचं नुकतंच या ठिकाणी आगमन झालंय ते अर्थातच वावंजे नगरीचे कार्यसम्राट सरपंच साहेब आदरणीय DB भाई म्हात्रे साहेबांचा सन्मान मात्र या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. त्यांना मी विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. या स्पर्धेचे युवा आयोजक सन्माननीय राज भोईर त्यांच्या शुभ हस्ते मात्र हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आदरणीय DB म्हात्रे साहेबांचा सन्मान ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला पुरस्कृत करण्यात आलंय त्यांचं आम्ही मनाच्या अंतकणापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय आणि सहर्ष स्वागत आहे अधीर आराध्य स्पोर्ट्स टीम आयोजित या स्पर्धेमध्ये. सर नुसतंच DB बाईंचा आपण विचार केला. नुसतं DB बाई नाही, हे नाव जसं काम तसं. कारण अखंड हरिनाम सप्ताह महाराष्ट्र राज्य जो आपण उसाटणेला पाहिलात त्या ठिकाणी बाईंच्या माध्यमातून 2.5 लाख रुपयाचं योगदान लाभलं. वावंजे गावामध्ये दत्त मंदिरासाठी 5 लाख रुपयाचं योगदान कार्यासाठी बाईंच्या माध्यमातून लाभलं. आणि असे तसे नाही मित्रांनो की थेट लोकनियुक्त सरपंच म्हणून ज्यांची ओळख शेर की झलक सबसे अलग असे DB बाई. आदरणीय अरुण दादा त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांना विनंती आहे आपण सुद्धा या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं सुद्धा हार्दिक असं स्वागत आहे. सुस्वागतम. सन्माननीय अरुण दादा यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. त्यानंतर आदरणीय राकेशजी शेंडे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांच्या समवेत त्यांना सुद्धा विनंती आहे राकेश दादा आपण सुद्धा या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय राकेशजी शेंडे साहेब. सर्व मान्यवरांचं आम्ही मनाच्या अंतकणापासून हार्दिक असं स्वागत करतोय. आणि 14 फेब्रुवारीला वावंजे गावाची जत्रा
आणि दरवर्षीप्रमाणे भाईंच्या माध्यमातून नेहमीच आपल्याला कुस्त्याचं आयोजन देखील जबरदस्त पाहायला मिळेल. मर्दानी मातीचा खेळ कुस्तीचा. त्यानंतर आणखीन एक सन्मान या ठिकाणी करतोय, अर्थातच ज्ञानू मामा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांना विनंती आहे आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं सुद्धा हार्दिक असं स्वागत आहे, सुस्वागतम. तर धन्यवाद डीबी भाई यांचा आपण विचार केलात मित्रांनो. दानशूर दाते राहिलेत आणि कुठेही जाऊ द्या आणि त्यांचं प्रेम कधी कमी राहिलं नाही आणि समालोचनासाठी त्यांचं 1000 रुपयाचं योगदान लाभलं. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. की मित्रांनो, काल्या रात्रीमध्ये तुम्ही कधीही जा की तुम्हाला त्या ठिकाणी कधी तुमच्यावर संकट परिस्थिती ओढवली, काल्या रात्रीमध्ये संकटासाठी धावून येणारा एकमेव व्यक्तिमत्व आणि थेट जनतेतून लोकनियुक्त सरपंच म्हणून ज्यांची आपण ओळख पाहतो. एवढंच नाहीये मित्रांनो की कोविड कालामध्ये देखील त्यांनी खऱ्या अर्थानं दमदार योगदान दिलं. गोरगरिबांची, आदिवासी लोकांची दिवाळी खऱ्या अर्थाने त्यांनी साजरी केली. असे दमदार नेतृत्व आपण या ठिकाणी पाहत आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस का बॉस या ठिकाणी करणार आहोत. दोन्ही टीमला शुभेच्छा. सांगुर्ली विरुद्ध तुम्ही पाहताय मैदानावरती डेरिवली. टॉस संपन्न झाला या ठिकाणी. BM पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांना सुद्धा विनंती आहे आपण मनोहरजी पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान आपण या ठिकाणी करतोय. BM पाटील साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. त्यांचा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. सुस्वागतम. आमचे मान्यवर शमा पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती आहे आपण मंचावर येऊन या सामन्याचा आनंद घ्यावा. आपलं हार्दिक असं स्वागत आहे, सुस्वागतम. शमा पाटील साहेब आपण यावं मंचावर. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे विनायकजी पाटील यांना सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा व्यासपीठावर यावं आणि स्थानापन्न बाबा. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम, सुस्वागतम. धन्यवाद दीपक पाटिल सर, धन्यवाद सागर मांडवकर। बिल्कुल चलते हैं मैदान की तरफ। यहाँ पर लक्ष्य है 30 गेंदों में 54 रनों का लक्ष्य, काफी बड़ा लक्ष्य है, क्योंकि जिस तरीके से पिछले 5 रात्रि की चर्चा करेंगे तो 50 के अधिक का टारगेट हमेशा हर एक टीम के लिए मुश्किल बना है। लेकिन यहाँ पर देखेंगे गौरी स्पोर्ट्स नेवाली और डीसीसी मोरबी के बीच में ये आज के रात्रि की पहली मैच, जो जीतेगा वो अगले राउंड में क्वालिफाई होगा। लेकिन देखेंगे सलामी डीके जिस तरीके से इस सीजन में फॉर्म में चल रहे, काफी बढ़िया फॉर्म में नजर आते हुए। बॉलर तैयार पहली गेंद लेकर। तो विनायकजी पाटील यांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम। तो चलिए पहले गेंद का यहाँ पर मारा करेंगे। आमचे डीजे रुपेश यांचे मोठे बंधू संदीपजी पारधी यांना विनंती आहे सांगुर्ली की आपण मंचावर येऊन या सामन्याचा आनंद घ्यावा। आपलं सहर्ष स्वागत आहे या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये। और पहली गेंद बिल्कुल यहाँ पर तेज डाली थी और जहां पर बल्लेबाज डीके पूरी तरीके से बीट होते हुए डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। शुरुआत काफी बेहतर, 5 ओवर का मैच, 5 बॉलरों का यहाँ पर इस्तेमाल किया जाएगा। और खासकर सुदर्शन, जिस तरीके से ये पावर प्ले एक है जो आपको लगातार लेना है तो लगातार यूज कर सकते हैं, फिर तीसरे चौथे ओवर तक कहीं भी यूज कर सकते हैं। सिर्फ 5वें ओवर में आपको वो पावर प्ले नहीं दिया जाएगा, ये बात भी आप ध्यान में रखिए। बोलो तैयार। इस बार हवाई अल्लाह, लेकिन मिस टाइमिंग है। खिलाड़ी आते हुए 38 सर्कल में, 2 खिलाड़ियों के बीच में ये तालमेल बिगाड़ा और उसका फायदा जरूर मिलेगा। बात करेंगे तो यहां पर धीरज कातारा और गौरी स्पोर्ट्स 11 नेवाली टीम को पहला विकेट हाथ में लग सकता था, बहुत बड़ा मौका था इनके पास, लेकिन पूरी तरीके से मैं कहूंगा बचे यहां पर विनीत फड़के।
आरंभिक गेंदबाज मैदान के अंदर गेंदबाजी करने के लिए आते हुए काफी ताकतवर गेंदबाजी के लिए जाने जाते हैं। धीरज काथारा, राजेश काथारा, ये दो सलामी ओपनर्स बल्लेबाज मैदान के अंदर अपना नसीब आजमाते हुए। बोलो तैयार, 54 का लक्ष्य का पीछा करना है। पावर प्ले की ये पहली ओवर जहां पर दो धुरंधर मैदान के अंदर गौरी स्पोर्ट्स नेवाली की ओर से। ओ चलिए, इस बार पूरी तरीके से ऑफ स्टंप से काफी करीब से गेंद जाती हुई सीधा डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। राजेश कातारा वहां पर अंपायर से देख रहे कि शक की बुनियाद से, लेकिन पूरी तरीके से गेंदबाज की लाइन और लेंथ काफी जबरदस्त नजर आती हुई। अधीरा आराध्या स्पोर्ट्स टेम्बोडे आयोजित ये बहुत बड़ी टूर्नामेंट, 7 दिन का ये कारवा, जहां पर बिंदास भाई ठोंबरे शिवसेना पनवेल तालुका प्रमुख, जिनके ओर से बाइक नितेश शेठ पाटिल और भोलनाथ शेठ पाटिल, इनके हाथ से भी बाइक है, लेकिन इस बार बैकफुट पर गए अपना क्लास दिखाते हुए राजेश कातारा कप्तान के बल्ले से 4 रन। रन रेट है और उसी रन रेट की बात करेंगे तो निश्चित तौर पर बरकरार रहना है तो कम से कम यहां पर अपने बल्लेबाजी में जोर दिखाना बहुत ही जरूरी होगा। शानदार यहां पर शुरुआत गेंदबाज ने की थी, लेकिन ये चौका आने के बाद पूरी तरीके से बांध कर रखा है। बोलो तैयार, ओवर द विकेट से विनीत, फुल टॉस बॉल, इस बार शॉर्ट स्क्वायर लेग, अंपायर के सामने से गेंद को निकालने का प्रयास, डायरेक्ट हिट करने की भी कोशिश जरूर की थी, लेकिन तब तक वहां पर मात्र 1 रन पूरा और इसी के साथ ओवर नंबर पहला प्रगति पथ पर है। 1 गेंद का खेल यहां से बचा हुआ है और इसे 1 रनों की बात करेंगे, 1 गेंद बची है, इसके ऊपर कोई बड़ा हिट आता है तो प्रति ओवर यहां पर 10 का भी रिक्वायर्ड रन रेट अच्छा साबित हो सकता है। बॉलर तैयार, आखिरी गेंद इस पावर प्ले की, राइट आर्म ओवर द विकेट से, और इस बार लीडिंग एज मौका बन सकता है, लेकिन खिलाड़ी बहुत दूर है। 1 रन तो पूरा, दूसरे की कोशिश कर रहे और ये लीजिए आसानी के साथ दूसरा रन भी पूरा और इसी के साथ 2 रनों की मदद से ओवर नंबर पहला समाप्त। और पहले ओवर के समाप्ति के बाद रन बने 8, जीतने के लिए 54 रनों का टारगेट है, यानी कि 24 गेंदे और जीतने के लिए 46 की जरूरत। तर याच दरम्यान आपण पाहू शकाल डिझायनिंग क्षेत्रातील बेताज बादशाह म्हणून ज्यांची ओळख आपण पाहतो, ज्यांच्याकडे प्रशिक्षण देखील आता सध्या युवक घेत आहेत, असे दमदार नेतृत्व आणि ज्यांची पहिली स्पर्धा आपण पाहिली की स्वराज्य ट्रॉफी पृथ्वी 11 जी चषकाची स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये अखंड महाराष्ट्राची शौर्य गाथा इतिहास तुम्ही त्या स्पर्धेमध्ये पाहिलात, असे डिजिटल क्षेत्रातील बेताज बादशाह म्हणून ज्यांची ओळख विकीभाई यांचे या ठिकाणी आगमन झाले। विकीभाई आपलं सहर्ष स्वागत करतो। तो बैटिंग पावर प्ले तुरंत यहाँ पर इस्तेमाल कर रही है, शायद कुछ इशारा अंपायर का यहाँ पर नजर आता हुआ। आप यूज तीसरे चौथे ओवर में भी कर सकते हैं, लेकिन कहीं ना कहीं आप यहाँ पर जल्दी पावर प्ले यूज करने की तैयारी में हैं और निश्चित तौर पर यहाँ पर ये सेकंड पावर प्ले तुरंत यूज कर रही है। त्याच्यानंतर त्यांच्या समेत रितेश भाई यांचे देखील या ठिकाणी शुभागमन झाले, त्यांचे आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। 8 रन स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल बना हुआ स्कोर है। आज परू भी लगता है इन एक्शन में नजर आएंगे। डीजे के क्षेत्र में डीजे परू काफी बड़ा नाम है। पार्टी बर्थडे पार्टीज होंगे, फिर साथ साथ आप देख सकते हैं कि इवेंट्स होंगे, बर्थडे सेलिब्रेशन, फिर आपका रिसेप्शन, ऐसे बड़े बड़े ऑर्डर्स उनके माध्यम से लिए जाते हैं। चलेंगे मैच की तरफ। 24 गेंदे, आखिरी 4 ओवर बचे, जीतने के लिए 46 रनों की अभी भी जरूरत है। बॉलिंग में परिवर्तन, दूर वाले छोर से बॉलिंग मार्ग पर गेंदबाज आते हुए ओमकार नावड़ेकर बॉलिंग मार्ग पर आते हुए। एक कम उम्र का ये खिलाड़ी है और अपना रुतबा बघा, समोर जर काय झालं असेल तर आपण तिथं लगेच सॉल्व करा। कॅमेरा तुमच्याकडेच आहे बघा, उद्या व्हिडिओ जर तुमच्या आले तर फुकट
बॉलर तैयार होंगे बॉलिंग मार्क पर। पहली गेंद के ऊपर बिल्कुल यहाँ पर 1 रन। इस बार फुल टॉस बॉल जरूर थी। शॉर्ट स्क्वायर लेग में खिलाड़ी मौजूद है। अच्छी फील्डिंग वहां पर नजर आती हुई, पूरी तरीके से बांध कर रखा है। और ये लीजिए डॉट बॉल की एक और समाप्ति नजर आती हुई। राजेश कातारा और धीरज कातारा ये जोड़ी मैदान के अंदर आप देख रहे हैं। और जिस तरीके से आज यहाँ पर सेकंड इनिंग्स में इन रनों का पीछा करने के लिए कहीं ना कहीं थोड़ी सी मुश्किलें नजर आती हुई। एक बल्लेबाज को यहाँ पर मोर्चा संभालना पड़ेगा। डीके जब तक मैदान में है तब तक यहाँ पर गौरी स्पोर्ट्स 11 नेवाली टीम की उम्मीदें बनी रहेगी। इस बार चलिए अच्छा शॉट गैप में खेलने का प्रयास। लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन के बीच में खिलाड़ी आते हुए, कॉल दोनों के बीच में नहीं था और इसका फायदा मिला। सीधा गेंद 4 रनों के लिए। स्टेजवर पाहतोय डिझायनरचा बादशाह म्हणून ज्यांची ओळख आहे ते आमचे युवा यशस्वी उद्योजक विकी डिजिटलचे ओनर्स विकीबाई फडके यांचे इथे आगमन झाले। आणि आपण पाहतोय ऋत्वी ट्रॉफी नाईटचे भव्य दिव्य आयोजक विकी डिजिटलचे ओनर्स विकी फडके यांचं वेलकम, सुस्वागतम। यंदाही सागर लवकरच तयारीमध्ये होते, परंतु फेब्रुवारी महिना अगदी फुल स्पर्धा, तरी त्यांचे प्रयत्न अथक आहेत। यश त्यांच्या प्रयत्नांना नक्कीच लाभेल। तो चलिए बिल्कुल रन बने स्कोर कार्ड के ऊपर। 13 रन बने। इंपॉर्टेंट चौका यहाँ पर बटोरते हुए बल्लेबाज और इसी 4 रनों की मदद से रन संख्या पहुंचती हुई 13 रन 21 गेंदें बची है और जीतने के लिए चाहिए 41 रनों की अभी भी आवश्यकता है। क्या मैच है, पहला ही मैच काफी जबरदस्त नजर आएगा दोस्तों, जहां पर दो ताकतवर टीमें एक दूसरे के सामने भिड़ रही है। इस बार शॉट फंसा है, शॉट पॉइंट में कैलाश पाटिल मौजूद और इसी के साथ गौरी स्पोर्ट्स 11 नेवाली टीम को यह पहला करारा झटका। धन्यवाद डीजे। बिल्कुल यहाँ पर पहला विकेट मैदान से बाहर लौटता हुआ। अगर इस टूर्नामेंट की बात करेंगे, इस टूर्नामेंट के लिए बिंदास भाई ठोमरे पनवेल तालुका प्रमुख इनके ओर से आप देख सकते हैं 2 व्हीलर बाइक, नीतीश शेठ पाटिल अथर्व एंटरप्राइजेस घोट इनके ओर से और भोलनाथ शेठ पाटिल इनके ओर से एक बाइक और खास करके बापूदा ढाबा यानी कि पिन विश्वास भाई कातारा इनके ओर से 50,000 का नगद राशि इस टूर्नामेंट को दी गई है, उनका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे। ओ चले इस बार कट मारने का प्रयास किया था, बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं है। डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। डीबी भाई मात्रे इनके ओर से लगभग 3 नंबर की इनामी राशि। साथ ही साथ बात करेंगे, कल कृष्णा शेठ आए थे, मेरे ख्याल से पड़गे के माजी सरपंच, इनके ओर से 4थे नंबर का कैश प्राइज उनके ओर से दिया गया, उनका हम तहे दिल से स्वागत करेंगे। राजेश कातारा और साहिल के ऊपर अब जिम्मेदारियां। गैप ढूंढने का प्रयास, कैलाश को बीट किया है शॉर्ट पॉइंट के खिलाड़ी को और गेंद डीप पॉइंट सीमा रेखा की तरफ। बिल्कुल यहाँ पर 17 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद अब जीतने के लिए 18 गेंदें और 34 रनों की आवश्यकता। ये लीजिए ऋत्वी चषक 2025 का कमिंग सून। बहुत बड़ी टूर्नामेंट रहती है दोस्तों, जहां आप संपूर्ण महाराष्ट्र का इतिहास वहां पर आपको उस व्यासपीठ के ऊपर नजर आएंगे। म्हणजेच आपण छत्रपती शिवरायांचा संपूर्ण इतिहास खऱ्या अर्थानं त्या स्पर्धेमध्ये तो व्यासपीठ आपण पाहतो। मातीसाठी प्राण सोडितो, युद्ध मांडितो ऐसा राजा,
जीव वाहतो, जीव लावतो, जीव रक्षितो, ऐसा राजा छत्रपती शिवरायांचे सर्व माऊले तुम्ही खऱ्या अर्थाने त्या स्पर्धेमध्ये आपण त्यांचा देखावा देखील त्या ठिकाणी केला जातो। आपलं सहर्ष स्वागत विकी भाई। ओमकार नावड़ेकर की पहली ओवर काफी शानदार नजर आई, केवल 9 रन दिए और उसके बाद बात करेंगे 17 बने जीतने के लिए। अब आने वाली गेंदें हैं 18 और चाहिए 34 रनों की जरूरत। बॉलिंग मार्क पर तैयार कैलाश सबसे अनुभवी गेंदबाज है दोस्तों। $37 रनों की जरूरत है, 37 रनों की जरूरत है बिल्कुल 18 गेंदों के ऊपर। पहले विकेट के गंवाने के बाद थोड़ा सा प्रेशर में है, लेकिन वहां पर साहिल ने चौका धागा और थोड़ी सी वापसी। रिवर्स शॉट खेलने का प्रयास, लाउड अपील हुई थी, अगर डायरेक्ट हिट होता यहां पर तो बिल्कुल राजेश कातारा को भी लौटना पड़ सकता था। हमारे अष्टविनायक धाबा के ओनर सम्मान्य आकाश भाई कातारा विद्यमान ग्राम पंचायत सदस्य आपका भी स्वागत करेंगे, मुकेश भाई आपका भी स्वागत करेंगे, प्रदीप भाई पाटिल आपका भी स्वागत करेंगे, मुकेश कातारा आपका भी, वैभव भाई आपका भी स्वागत करेंगे। हाफ ट्रैकर की बॉल, हवा में गेंद, शॉट्स पे लेग अंपायर के सर के ऊपर से मारने का यह प्रयास था। एक ही मिलेगा, एक से ज्यादा कुछ नहीं है। अगर यह मैच में पूरी तरीके से बने रहना है तो बड़े बड़े स्ट्रोक दागने उनके लिए बहुत ही जरूरी होंगे। रन नहीं बन रहे, 18 रन सिर्फ स्कोर कार्ड के ऊपर लगे हुए। गौरी स्पोर्ट्स नेवाली विपक्ष श्री गणेश 11 मोरबे के बीच में ये जबरदस्त मैच चलता हुआ। कैलाश ने इस सीजन में रीडगर की टूर्नामेंट में एक मेडन ओवर का रिकॉर्ड जरूर किया है, लेकिन उसके खिलाफ इन बल्लेबाजों को जमकर बल्लेबाजी करनी पड़ेगी। टैप करने का प्रयास, ऑन साइड में मोड़ दिया है, खिलाड़ी आते हुए दूर से लॉन्ग ऑन का खिलाड़ी लगभग 30 सर्कल के भीतर आई, गेंद को रोके, तब तक वहां पर मात्र केवल 1 रन लेने का पर्याप्त समय था। तो चलिए इस बार ऑन साइड में मोड़ने का प्रयास जरूर किया है, फील्डर आते हुए दूर से मिड विकेट का उठाएंगे, फील्ड करेंगे, इक्का दुक्का से काम नहीं बनेगा। आज जैसे जिस तरीके से बात करेंगे ये ग्राउंड लाइव के माध्यम से कितना हरियाली और साफ सुथरा नजर आता हुआ, लेकिन मोरबी टीम थोड़ी सी अब मजबूत स्थिति में नजर आती हुई। रन और गेंदों के बीच में फासला है, 14 गेंदे और 34 रनों की जरूरत। एक आध बड़ा शॉट यहाँ पर आना होगा। तो चलिए इस बार फुल टॉस गेंद के ऊपर भी कुछ नहीं कर पाए। महेंद्र जैसे बल्लेबाज उनके डगआउट में है, नितेश कातारा जैसे खिलाड़ी अभी भी डगआउट में सुरक्षित है, शायद पार्थ जैसे खिलाड़ी अभी भी मौजूद है, यानी कि बैटिंग लाइनअप उनके पास बहुत तगड़ा है, लेकिन अतुल जैसे खिलाड़ी भी अभी भी डगआउट में सुरक्षित है। साहिल के ऊपर दिखा भरोसा, साहिल को अपने आप को साबित करना पड़ेगा। ये लीजिए अपने आप को साबित करते हुए बहुत शांत थे, लेकिन इस बार ठोका है साहिल पाटिल ने दमदारी 6 रन। ये लीजिए स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं टीम का टोटल स्कोर है। स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे, फिलहाल 26 रन और गेंदों के बीच में फासला 12 गेंदे 28 की आवश्यकता। पानी लेकर जाइए मैदान के अंदर। अधीरा आराध्य स्पोर्ट्स टेम्बोड़े आयोजित स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं बापूदा ढाबा के ओनर और खास करके युवा उद्योजक जय श्री राम का नारा हमेशा उनके ओर से हम देखते हैं। वो पिंटिया सेठ आता है, विश्वास सेठ कातारा, इनका बैनर आप देख सकते हैं स्क्रीन के ऊपर, जिनके माध्यम से इस टूर्नामेंट के लिए 55,000 का नगद इनाम उनके द्वारा दिया गया है, यानी कि लगभग सेकंड नंबर की प्राइज उनके ओर से दी गई है। विश्वास कातारा भाई, पिंटिया सेठ आपका हम स्वागत करेंगे। और आज नेवाली टीम गौरी स्पोर्ट्स नेवाली इस मैदान के अंदर खेल रही है। 12 में 28 रनों की जरूरत है। राजेश शेठ कातारा और साहिल ने यहां पर दिखा दिया है, खास करके साहिल के ऊपर प्रेशर था। बहुत सारे सवाल उठाए गए थे कि साहिल को लाना क्या ये सही था, लेकिन आखिरकार इस छक्के ने साहिल ने अपने आप को साबित कर दिया है और उन्होंने बता दिया कि जब तक मैं मैदान हूं तब तक यहां पर गौरी स्पोर्ट्स नेवाली 11 टीम को चिंता की जरूरत नहीं होगी। थोड़ा सा ड्रिंक से मैदान में, तब तक सुनते हैं डीजे परू की एक संगीत। छब्बीस रन 12 गेंदे 28 की जरूरत।
प्रवीण कातारा भी लेफ्ट हैंड बल्लेबाज है इसी मैदान के ऊपर, उनके भी कई रिकॉर्ड है। लेकिन आज देखेंगे यहाँ पर राजेश कातारा के ऊपर बहुत सारी जिम्मेदारियां बनती है। सलामी बल्लेबाजी के लिए आ चुके, अब तक उनके बल्ले से 7 गेंदों में 8 और वहां पर साहिल पाटिल के बल्ले से 5 गेंदों में 11 रन अभी तक बने हुए, यानी कि मुकाबला अभी भी 50-50 है। प्रति ओवर की बात करेंगे तो मेरे ख्याल से 14 रन यहां पर बनाने पड़ेंगे। शायद पावर प्ले के ओवर में रन चाहिए थे, वो नहीं मिले। अब यहां पर फील्ड पूरी तरीके से खुली हो चुकी है, 2 ओवर का खेल बचा हुआ है। बॉलिंग मार्ग पर परिवर्तन होगा, दूर वाले छोर से गेंदबाजी में गेंदबाज आएंगे। प्रणीत पाटिल आएंगे बॉलिंग मार्ग पर। राजेश कातारा का अपना अनुभव यहां पर सादर करना पड़ेगा, क्योंकि 12 में चाहिए 28। पहली गेंद लेकर बॉलर प्रणीत होंगे तैयार और टैप करने का प्रयास। शॉट एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी मौजूद है, रनआउट का चांस जी हां बन सकता था, बाल बचे वहां पर। अगर प्रणीत वहां पर गेंद विकेटों के ऊपर लगा दे तो कहीं ना कहीं लौटना पड़ सकता था। तब तक 1 रन पूरा और इसी 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर बनता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 27 रन। आधा सफर तय कर लिया है, आधा सफर अभी भी बाकी है, यानी कि 11 में चाहिए 27 रन। और रफ्तार के साथ बीट किया, गिरफ्तार किया, डॉट बॉल की समाप्ति। ये समय नहीं है कि यहां पर डॉट बॉल खेले। बघा आयोजनाला तो बड़ा शॉट खेला है, सीधा वाइडिश लॉन्ग ऑन और मिड विकेट के ऊपर से सीमा रेखा पार। साहिल पाटिल ऑन फायर, 6 रन। पिंटा शेट इनका ये संगीत और उनके ही गांव की टीम आज मैदान के अंदर खेल रही है। गौरी स्पोर्ट्स ने वाली राजेश शेट कातारा इस टीम के पैकर और विश्वास शेट कातारा पिंटा शेट इनके ओर से 55,000 की नगद राशि इस टूर्नामेंट की दी गई है। बापू डाबा आपका हम स्वागत करेंगे। 54 का टारगेट है, 33 बने, 9 गेंदे, 21 रनों की जरूरत। बॉलर प्रणीत तैयार और इस बार चलिए वाइड ऑफ स्टंप यॉर्कर का प्रयास जरूर किया था। ये लेंथ अच्छी है गेंदबाज की और इसी गेंदों को डालना इनके लिए बहुत ही महत्वपूर्ण होगा। 8 गेंदे बचे और 21 रनों की अभी भी जरूरत है। क्या किफायती शिर मारा यहां पर करते हुए बॉलिंग आप देख सकते हैं, जहां पर छक्का जरूर बना लेकिन सिर्फ 7 ही रन उन्होंने खर्च किए। एक मेरी तो दूसरी तेरी, कुछ ऐसा ही मैदान के अंदर नजर आता। 8 गेंदे 21 रनों की आवश्यकता। और इस बार बैट के निचले हिस्से में लगी है और सीधा गेंद लॉन्ग ऑन के खिलाड़ी के हाथ में, बल्लेबाज होंगे आउट, विकेट नंबर जाएगा मैदान से बाहर। दूसरा और संकेत के द्वारा ये बढ़िया कैच। 7 गेंदे 21 की जरूरत। बल्लेबाज आएंगे पार्थ पाटिल, ये भी ताकतवर बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं, लेकिन इस वक्त हालात थोड़े से बदतर है, यानी कि अब जीतने के लिए चाहिए 7 गेंदे 21 रनों की जरूरत। अगर पार्थ के इस आखिरी गेंद के ऊपर, पार्थ के इस बल्ले से आखिरी गेंद के ऊपर अगर बड़ा छक्का आता है तो गौरी स्पोर्ट्स 11 ने वाली टीम एक मजबूत स्थिति में आकर रह सकती है। देखेंगे आखिरी गेंद किसके हिस्से में जाएगी। बॉलर होंगे तैयार प्रणीत। और लीजिए, ये मोटे और कमाल के बल्लेबाज हैं, ताकत का भरपूर इस्तेमाल और सीधा गेंद सीमा रेखा पार। पार्थ पाटिल के बल्ले से 6 रन। अब समीकरण बदलेगा, 6 गेंदे 15 की जरूरत। मुकाबला बराबरी पर छूटता है तो बॉल्ड आउट किया जाएगा। ठोक दीजिए। यहां पर बात करेंगे आने वाली 6 गेंदे और 15 रनों की जरूरत।
एक छक्के ने क्या पूरी तरीके से खेल बिगाड़ दिया है, टीम मीटिंग का विवश करने के लिए मजबूर कर दिया है वहां पर श्री गणेश 11 मोरबी टीम को। आदेश पांडव थोड़े से इंजोर्ड है, वहां पर मैच का आनंद लेते हुए और खास करके मोरबे गांव में अभी हमने आराध्या या एंटरप्राइजेस के सर्वे सर्वा और स्वर्गीय रामदास पड़के स्मृति चषक का शानदार आयोजन देखा पिंटा शेट टीम की ओर से और श्री गणेश मोरबी की ओर से। और एक तरफ बात करेंगे, हमने डीसीसी मोरबी का भी सरपंच ट्रॉफी का शानदार आयोजन देखा। अभी भी जीतने के लिए बात करेंगे, 6 गेंदे और 15 रनों की फिलहाल अभी भी जरूरत है। मुकाबला काफी कड़ा है दोनों टीमों के बीच में, लेकिन संघर्ष भी ये बहुत बड़ा है दोनों टीमों के बीच में। राजेश कातरा अभी तक डटे हुए, पार्थ ने आते ही अपना काम तमाम किया और क्या शानदार बल्लेबाजी। देवेंद्र पाटिल मैच का आनंद लेते हुए उड़न पांजे से। देवेंद्र भाई आपका हम तहे दिल से स्वागत करेंगे, बहुत बड़े हस्ती है और हमेशा योगदान देते हैं कामोटी टीम के लिए, उनका हमेशा जबरदस्त योगदान। उनकी सुकन्या भी मैच का आनंद लेते, स्वागत है आपका। 6 गेंदे और 15 की जरूरत, जबरदस्त फाइट दो टीमों के बीच में। अब यहाँ पर गेंदबाजी कमान हनुमान फड़के के ऊपर, क्या संकट मोचन हनुमान बनेंगे या राजेश कातरा अपने टीम के लिए संकट मोचक बनेंगे। ओ पहली गेंद नो बॉल करार अंपायर का, ये सोने पे सुहागा होगा। क्या कर रहे हैं मैदान के अंदर यहाँ पर श्री गणेश 11 मोरबी टीम के गेंदबाज। 1+1 2 रन मिलेंगे और ये 2 रनों की मदद से ये लीजिए, बहुत ही वेस्ट हाइट बैट के ऊपरी हिस्से पर लगी, अगर थोड़ा सा नीचे भी रहती तो परफेक्ट मिडल राजेश कातारा के बल्ले से ये 6 बन सकते थे। 1+1 2 रन, 6 गेंदे 13 की जरूरत। अगली गेंद होगी बिल्कुल फ्री हिट और फ्री हिट का यहाँ पर क्या फायदा उठा पाएंगे बल्लेबाज। जबरदस्त जबरदस्त मैच दोनों टीमों के बीच में, अभी तक हिम्मत नहीं खोई है श्री गणेश 11 मोरबी टीम ने और गौरी स्पोर्ट्स 11 नेवाली टीम भी अपना दमखम देना चाहती है। सोचो नेवाली टीम के लिए घर का ही मैदान है, आज मेहमान बनकर मोरबी टीम उनके खिलाफ खेल रही है। फ्रीड की गेंद छोड़ दिया है, वाइड है शायद ऑफ स्टंप से बाहर। प्रेशर प्रेशर प्रेशर, जिस हनुमान ने मेरे ख्याल से दमदार गेंदबाजी की थी मोरबी के मैदान के नेरे के मैदान के ऊपर, उसी हनुमान के सामने अब थोड़ी सी दिक्कतें नजर आती हुई, थोड़ा सा साइड एम एक्शन उनका देख सकते हैं जिसके चलते ये परेशानियां नजर आती हुई। ओ बाहरी किनारा, लेकिन फ्रीड की ये शायद गेंद थी, कैलाश भूल गए थे वहां पर। अब एक गेंद में 1 चाहिए 2 चाहिए थे, फिर पता चलता उनके लिए इस कैच की कीमत क्या होती। जब मैदान के अंदर आप खेलते हो ना तो पूरा ध्यान आपका क्रिकेट के और केंद्रित होना बहुत जरूरी होता है। वैसे गलतियां कभी करते नहीं कैलाश पाटिल, लेकिन थोड़ा सा उनके जहन में नहीं था कि ये फ्री हिट की गेंद है। आकाश मुंडी भी मैच का आनंद लेते हुए उनका भी स्वागत करेंगे। आखिरी गेंदे बची है, 5 और चाहिए 12 की जरूरत। 11 बनाती है तो मैच बॉल्ड आउट पर जाएगी, यानी कि टॉस का आधार नहीं लिया जाएगा, मुकाबला बरोबरी पर छूटता है तो बॉल्ड आउट किया जाएगा। फुल टॉस बॉल, गैप में ढूंढा, गैप में खेला, ये घुटने के बल पर खेला था जरूर। 1 रन तो पूरा, जब तक थ्रो करे तब तक यहां पर दूसरा रन भी पूरा। चार गेंदे बचे और जीतने के लिए अभी भी बात करेंगे। फिलहाल 10 रनों की जरूरत है, यानी कि मुकाबला अभी भी छोड़ा नहीं है, दोनों भी टीमों ने जी जान से लड़ रही है। फाइट जबरदस्त, बोले तैयार। हाफ ट्रैकर की बॉल स्वीपर कवर की दिशा में, 1 रन तो पूरा, दूसरी की मांग की जा रही है और ये लीजिए दूसरा रन भी यहां पर पूरा होता हुआ और लगभग देखा जाएगा बची हुई। अब क्या तीसरी की कोशिश करना चाहते थे, लेकिन राजेश कातारा को मात्र लौटना पड़ेगा, बल्लेबाज आउट। तो आखिरी 3 गेंदें बची है और जीतने के लिए तो आखिरी गेंदें बची है मेरे ख्याल से। अब बात करेंगे 3 और जीतने के लिए चाहिए 8 रनों की जरूरत। क्या जबरदस्त फाइट मैदान के अंदर चल रही है। जरूर कभी एक छक्का आता है तो फिर बाजी पलटती है गौरी स्पोर्ट्स नेवाली टीम की तरफ, और उसके बाद बात करेंगे विकेट जब जाता है मैदान से बाहर तब पूरी तरीके से परेशानियां होती है गौरी स्पोर्ट्स 11 नेवाली टीम के लिए। अंपायर कुछ बातचीत करते हुए वहां पर खिलाड़ी से 2 अंपायर वहां पर चर्चा करेंगे
की निश्चित तौर पर क्या निर्णय. तर स्पर्धेचे आमचे मुख्य दमदार आयोजक संतोषदादा चालके यांना विनंती असेल या व्यासपीठावरती. काल भरपूर त्याने एन्जॉय केला खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये. खरं तर आम्ही घरी जात होतो परंतु शेवटी सांगे थोड़ा थांब बाबा. आइए संतोष चालके साहब, इस टूर्नामेंट के हमारे दमदार आयोजक, आपका हम यहाँ पर स्वागत करेंगे इस प्रतियोगिता के द्वारा. और क्या शानदार आयोजन. देखिए तमाम दर्शक यूट्यूब के जरिए भी मैच का आनंद लेते हुए कलेपोल की ताकतवर टीमें हमने खेलती हुई देखी और उसके बाद आज मात्र इस एरिया की सबसे ताकतवर टीमें एक दूसरे के सामने नसीब आजमाएंगे. नए बल्लेबाज आएंगे नितेश कातारा एनके. ये पहले दोस्तों ऐसे एडमिन है व्हाट्सएप के पनवेल में जिन्होंने व्हाट्सएप ओपन किया था, वही एनके यहाँ पर आते हुए अच्छे बल्लेबाज है. बॉलर यहाँ पर तैयार होते हुए बाहरी किनारा लगाए, बल्ले का कैच की मांग की थी. ओ बढ़िया फील्डिंग वहां पर. अगर यहां पर गेंद ना रोकते तो डेफिनेटली ये रन पूरा हो सकता था. 2 गेंदें बची और 7 रनों की जरूरत. क्या नितेश कातारा कैपेचीज वाइट के ओनर है, इनके बल्ले से क्या बड़ा शॉट आएगा या मैच सुपर ओवर बॉल्ड आउट में हमें देखते हुए नजर आएंगे. ये लीजिए हमारे अनिल पाटिल और उनके समेत निकेश मस्कर दमदार बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं. उनका भी आगमन हो चुका है. लेकिन दिनेश कहाँ है? इनके अगर इस गेंद के ऊपर ये मैच जिताते हैं तो सचिन साहब चाल के इनके ओर से 2000 का इनाम. और इस बार चलिए डॉट बॉल की समाप्ति. अब यहां पर 1 बॉल और 7 रनों की जरूरत. 1 छक्का ही उनको बचा सकता है, यानी कि बॉल्ड आउट पर ये मैच बिल्कुल जाकर खड़ी हो सकती है. लेकिन ये वाइड ऑफ स्टंप यॉर्कर का पूरी तरीके से ये गेंदबाज ने अपना योगदान दिखाया. यानी कि 1 बॉल 7 की जरूरत. छक्का आता है तो बॉल्ड आउट पर ये मैच आपको नजर आएगा. देखेंगे यहाँ पर क्या इनके अपने टीम के लिए बचा पाएंगे. जिस तरीके से इस ओवर में रन चाहिए थे, मेरे ख्याल से 6 गेंदों में 15 की जरूरत थी. उसके बाद 9 आया, फिर 1 सिंगल बनाई, फिर 13 चाहिए थे, फिर डॉट बॉल आई और आखिरकार देखते देखते ये मैच 2 गेंदे और 7 के कगार पर यहाँ पर खड़ा रहता हुआ 1 गेंदे 7 की जरूरत. यानी कि 1 छक्का बराबरी पर ला सकता है नेवाली टीम को. ओ फुल टॉस बॉल जिसका फायदा नहीं उठा पाया और इसी के साथ ये मैच जीता श्री गणेश 11 मोरबी टीम. हार्दिक हार्दिक अभिनंदन एंड हार्ड लक टीम गौरी स्पोर्ट्स नेवाली. इस मैच का हीरो, मैन ऑफ द मैच, जिन्होंने दमदार प्रदर्शन किया, 18 में 40 बनाए, वो संकेत भगत रहेंगे इस मैच के हीरो.